मी प्रोफेसर प्रकाश पांगम तुम्हा सर्वांना आदराने आवाहन करत आहे की आश्रय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्ट ठाणे मुख्य ध्येय थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र हे ब्रीज घेऊन आयोजन केले आहे। 50 वर्षात या विषयात काम केल्यानंतर माझ्या लक्षात आले की सर्वसामान्य जनतेला याविषयी जनजागृती करणे व नंतर तपासणी करणे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे या परिषदेचे मुख्य ध्येय आहे। थॅलेसेमियाचे 2 प्रकार, एक मायनर आणि मेजर थॅलेसेमिया। मायनर व्यक्तींना आजाराचे सुप्त कॅरियर वाहक म्हटले जाते कारण त्यांनी कुठलेही लक्षणं दिसत नाही, पण या तरुणांनी विवाह झाल्यानंतर त्यांच्या मुलामध्ये मेजर थॅलेसेमिया उद्भवू शकतो आणि त्या मेजर मुलांना प्रत्येक महिन्याला रक्त देणे हीच उपचार पद्धती आहे। सर्वांना माहीत आहे की या जगात अजूनपर्यंत कोणीही तयार करू शकला नाही आणि ज्यावेळी रक्तदाता रक्तपेढीमध्ये आपल्या रक्ताचे दान करतो तेव्हा या मुलांना रक्त मिळते। म्हणजे रक्तपेढीवर किती जबाबदारी आहे हे लक्षात येते आणि म्हणून अशी मुले जन्माला न येऊ देणे हेच यावरील उपचार आहे आणि म्हणजेच लग्नापूर्वी थॅलेसिमिया मायनर तपासणी करून घेणे हे तरुण व तरुणींना गरजेचे आहे। जर आपण मायनर असू तर लग्न करताना समोरची व्यक्ती मायनर नसावी, पण दोन्ही मायनरनी लग्न केले तर मुलांना जन्म देऊ नये, त्यांनी मुलांना दत्तक घ्यावे। अशा प्रकारे जनजागृती केली तर आपले जे ध्येय आहे व ब्रीज आहे ते आचरणात आणता येईल, हेच या परिषदेचं मुख्य ध्येय आहे। आश्रय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक ट्रस्ट मार्फत संबंध महाराष्ट्रात जनजागृती करणार आहे आणि सर्वांनी या ट्रस्टला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती आहे। तरच आपण थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र हे करू शकतो। या निमित्त मी लिहिलेले थॅलेसिमिया जनजागृती व रक्तातील सीबीसी तपासणीतील बारकावे हे माझे 50 वर्षाचे या विषयावरील अनुभव मराठी अनुवाद प्राध्यापक संजय पवार यांच्या लेखणीने पुस्तक प्रकाशित होणार आहे। थैलेसीमिया एक आनुवांशिक जीन से संबंधित रक्त विकार है जिसमें शरीर में हीमोग्लोबिन का उत्पादन सही ढंग से नहीं हो पाता। हीमोग्लोबिन शरीर की लाल रक्त कोशिकाओं आरबीसी में पाया जाने वाला एक प्रोटीन है जो ऑक्सीजन को शरीर के विभिन्न हिस्सों तक पहुंचाने का काम करता है। थैलेसीमिया के मुख्य प्रकार हैं थैलेसीमिया माइनर, इसमें रोगी में कोई स्पष्ट लक्षण नहीं होते लेकिन वह इस बीमारी का वाहक कैरियर होता है। थैलेसीमिया मेजर, यह गंभीर स्थिति है जिसमें मरीज को बार बार रक्त चढ़ाने ब्लड ट्रांसफ्यूजन की आवश्यकता होती है। लक्षण: बच्चों में थकान, कमजोरी और रक्ताल्पता। एनीमिया के लक्षण: त्वचा का पीला पड़ना, हड्डियों का कमजोर होना, पेट और प्लीहा का बढ़ना। रोकथाम: थैलेसीमिया को पूरी तरह से रोका जा सकता है अगर शादी से पहले या गर्भावस्था के दौरान दोनों पार्टनर का थैलेसीमिया टेस्ट किया जाए। यदि दोनों पार्टनर थैलेसीमिया माइनर हैं, तो उनके बच्चों में थैलेसीमिया मेजर होने की संभावना रहती है। थैलेसीमिया मुक्त महाराष्ट्र अभियान के तहत जागरूकता बढ़ाने, मुफ्त टेस्टिंग और जरूरी संसाधन उपलब्ध कराने का काम किया जा रहा है। नासिक में 19 जनवरी को होने वाला यह कार्यक्रम इसी उद्देश्य से आयोजित किया जा रहा है।